सेट आम्ही 9 वाजता मीटिंग घेतो, आम्ही 10च्या नंतर घेत नाही, कारण 10च्या नंतर वरिष्ठाच्या मीटिंग लागतात, मंत्रालयाच्या लागतात. त्याच्यामुळं आपण असा टाइम निवडायचा की आपल्या वरिष्ठांनी आपल्याला म्हणजे कुठं बोलवलं नाही पाहिजे. आपला एक टाइम आम्ही निवडलाय. ऑफिस टाइम सुरू व्हायच्या अगोदर आम्ही 9 वाजता इंडस्ट्रियल एरियाचे सगळे आमचे अध्यक्ष, पदाधिकारी, इंडस्ट्रियलिस्ट सगळे आम्ही ऑनलाईन कनेक्ट होतो. आम्ही त्यांच्या समस्या समजून घेतो. त्या सेट सगळे असतात, MIDC असते, ESICचे लोक असतात, MSCBचे लोक असतात, आमच्या SP मॅडम असतात, शिव मॅडम असतात. त्यांचे सगळे छोटे मोठे प्रश्न असतील, कोणाचा रस्त्याचा प्रश्न, कोणाचा ड्रेनचा प्रश्न, कोणाचा लाईटचा प्रश्न आहे, त्या सगळ्यावरती आम्ही साधक बाधक का होईना चर्चा करतो आणि ते प्रश्न आम्ही सोडायचा प्रयत्न करतो. त्यांच्या सोबतीला आहेत आमचे मूद. तर या 2 लोकांनी म्हणजे आमच्या जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन एक ब्रँच ओपन केली. अशा पद्धतीनं जर सहकार्य करणारे लोक असतील फायनान्स सेक्टरमध्ये तर निश्चितपणाने उद्योग क्षेत्र आपलं खूप पुढे जाईल. सर, मी खूपच भाग्यवान समजतो की रायगड जिल्ह्यामध्ये काम करायला मिळते. अर्थात शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं, त्यांच्या कर्तृत्वानं पवित्र आणि सन्मानित झालेली, अख्ख्या जगभर प्रसिद्ध झालेली आपली रायगडची भूमी, त्या भूमीचा जिल्हाधिकारी म्हणून काम करताना खूप आनंद होतो, उल्हास येतो. हा जिल्हा सर उद्योगाचा जिल्हा आहे. लहानपणी अभ्यास करताना 4वी-5वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला असते की रसायने, म्हणजे आपल्या पनवेलचं नाव सर शाळेत अगदी 4-5 वर्गापासून आपण शिकतो. तो रासायनिक हा जो औद्योगिक एरिया आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे जिल्ह्यात 9 मोठमोठ्या इंडस्ट्रियल इस्टेट आहे, MIDC आहेत, 3 सहकारी इंडस्ट्रियल इस्टेट आहेत, 200 मोठे उद्योग आहेत आणि 7 तर अति मोठे आहेत. म्हणजे ह्या जिल्ह्याचं जे औद्योगिक क्षेत्राची प्रगती आहे, आता पुणे वगैरे ठीक आहे, आता अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये सुद्धा खूप औद्योगिक भरभराट होत आहे, परंतु रायगड हा असा वेगळा जिल्हा आहे. पुण्यामध्ये एअरपोर्ट आहे परंतु पुण्यामध्ये पोर्ट नसेल. आपल्या जिल्ह्यामध्ये 2 पोर्ट आहेत. JNPT आहे आणि आता आपलं दिघी पोर्ट होत आहे. म्हणजे इंडस्ट्रियल एरिया, त्याला लागणारं लॉजिस्टिक्स, त्याला लागणारी वाहतूक, मुंबई गोवा हायवे, मुंबई पुणे हायवे, आता मल्टीमोडल कॉरिडॉर, या सगळ्या सुविधा, एअरपोर्ट तर आपलं आता झालेलंच आहे, या सगळ्या सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक क्षेत्र जे आहे ते शेती आणि फिशिंग आहे. शेती ही आपली जमीन अतिशय डोंगर उताराची, चढाची असल्यामुळे तिथे शेती करायला फारसा असा वाव नाही, त्यामुळे फिशिंग हा उद्योग आहे, याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 45,000 मेट्रिक टन दरवर्षी फिशिंग होते. या 45,000 मेट्रिक टनावरती आपण नाही थांबलं पाहिजे. सेठ, आपण आता कारंजाला आपली जेटी झाली, मुख्यमंत्री साहेबांनी भूमिपूजन केलं, मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं उद्घाटनही केलं. ते त्या जेटीच्या आपल्या ज्या काही बोट आहेत, आपल्या 1000 बोट मोठ्या मोठ्या रायगड जिल्ह्याच्या, कारंजाची जेटी होण्यापूर्वी ह्या सगळ्या बोट भरून जात होत्या मुंबई डॉकला. आणि मुंबई डॉकला त्यांना लाईन मध्ये 2-2, 3-3 दिवस उभं राहावं लागायचं आणि मग तिथे त्यांचा मासा खराब व्हायचा आणि मग त्यांना दुय्यम वागणूक, मासा खराब झाला की त्याचा भाव पण कमी व्हायचा. अशा पद्धतीने आमच्या लोकांची कुचंबना व्हायची आणि खूप मोठं आर्थिक नुकसान व्हायचं. आणि मग आपण पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमध्ये सर 150 कोटी रुपये खर्च करून कारंजाची जेटी बांधली. आता पूर्ण 1000च्या 1000 बोटी आपल्या कारंजाला उतरतात आणि त्या जेटीमुळे दर वर्षाला आपल्या जिल्ह्याच्या GDP मध्ये 10,000 मेट्रिक टन मत्स्य उत्पादनाचे ऍडिशन झालेलं आहे. शेठ, कारंजासारख्या आपल्या जिल्ह्यात किमान 5 ते 6 जेटी झाल्या पाहिजेत. म्हणजे आज रोजी जे आपलं उत्पादन 46,000 मेट्रिक टन आहे ते 1 लाख मेट्रिक टनावरती जाईल. आणि आपला जिल्हा हा आज रोजी 46,000 मेट्रिक टन असून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन आपणच करतोय. आणखी जर 5-6 जेटी झाल्या तर संपूर्ण चित्र जिल्ह्याचं बदलेल, मत्स्य उत्पादन आपलं वाढेल आणि त्यानंतर आपल्या ज्या फिशिंगशी संबंधित मरीन प्रॉडक्ट आहेत त्याचे छोटे मोठे आणखी उद्योग वाढतील, मोठे उद्योग सुद्धा वाढतील. त्या क्षेत्राकडे आपल्याला जास्त लक्ष देऊन काम करणं हे फार महत्वाचं आहे. शासनाने मान्यता दिली. आता मुरुडला आपलं पहिलं क्लस्टर बांबूचं होतंय आणि शेट आपण दुसरं क्लस्टर बांबूचं महाडला करणार आहेत. आपण आताच त्याचा अनुभव त्यांना दिलेला आहे. बांबूमध्ये किती पोटेन्शियल आहे एक सांगतो. आपण जे सूप असते आता आपल्या गणपतीला आणि आपल्या गौरीला पूजेला सूप वापरतो. आज रोजी दरवर्षी आपण 4 कोटीचे सूप विकतो, 4 कोटीचे, परंतु त्या एकूण 40 कोटीच्या सूपाची गरज आहे. 40 कोटी रुपयाचे सूप आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या परिसरात लागतात. मग या बांबू व्यवसायाला आपण जर थोडी मदत केली, त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून जर समजा साथ दिली, त्यांना मशिनरी आणून दिली, तर या सगळ्या लोकांना हे सूप किंवा विविध वस्तू बनवण्यासाठी या बांबू मिळेल. त्यातून 4 कोटीवरून एकट्या सुपाचं आपलं जे जिल्ह्याचं उत्पादन आहे ते 40 कोटीपर्यंत जाईल. मी फक्त सूप सांगितलंय.
अशा बांबूच्या किती वस्तू होतात, बांबूपासून काय होत नाही, बांबूपासून कपडा होतो. हा एक जिल्हा असा आहे की या जिल्ह्यामध्ये हुंडाबळीच्या केसेस सुद्धा होत नाहीत. म्हणजे असा एक आगळा वेगळा जिल्हा आहे, अतिशय वेगळं समीकरण आणि उद्यमशील असा आपला जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आज आपण हे इन्व्हेस्टमेंट समिट करतोय. इन्व्हेस्टर समिट मध्ये आपण आज 73 लोकांसोबत एमओयू करते, जवळपास 5400 कोटी रुपयाचे एमओयू करतोय. हे सतत आणखी चालत राहणार आहे. म्हणजे आजपर्यंत केलं असं काही नाही, आपण सतत हे समिट एमओयूज करत राहणार आहेत. आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची